विना अनुदानित शाळा कृती समितीचा पायी मोर्चा काढण्यात आलाय। पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या निवासस्थानी खरं तर हा मोर्चा धडकणार आहे। कोल्हापूरच्या दसरा चौकातून मोर्चाला सुरुवात होणार आहे। विना अनुदानित शिक्षकांसाठी राज्य सरकारकडून कोणत्याही निधीची तरतूद करण्यात आली नसल्याने मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। दरम्यान याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सतेज औंधकर यांनी। पाहूया। कोल्हापुरात विनाअनुदानित शिक्षकांनी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या निवासस्थानावरती मोर्चा काढलेला आहे। कोल्हापूरच्या ऐतिहासिक दसरा चौकातून या मोर्चाला सुरुवात झालेली आहे। आमदार जयंत आसगावकर यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा आहे तर निघालेला पाहायला मिळतोय। विनाअनुदानित शाळेतील शिक्षक हे कृती समितीच्या माध्यमातून या ठिकाणी सहभागी झालेले आहेत। खरं त्यांच्या मागण्या आहेत आणि या मागण्या गेले कित्येक वर्ष ते करतायत, मात्र त्या मागण्या मान्य झालेल्या नाही आहेत। त्यामुळेच कुठेतरी हे शिक्षक जे आहेत ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। आपल्यासोबत आमदार जयंत आसगावकर आहेत। काय नेमक्या मागण्या घेऊन तुम्ही प्रकाश आंबेडकरांच्या निवासस्थानावरती निघालाय? यामध्ये खऱ्या अर्थानं प्रचलितनुसार 100% अनुदान आमच्या बांधवांना मिळालं पाहिजे। शासनाचा निर्णय होऊन देखील त्याची अंमलबजावणी केली जात नाही। सगळे शिक्षक आहेत ते आता निघाल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय। यांनी या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी करत परिसर देखील जाणून काढलाय आणि जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही पालकमंत्री महोदय यांना देखील या ठिकाणी साकडे घालण्यासाठी निघालो असल्याचं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। 14 ऑक्टोबर 2024ला महाराष्ट्र शासनाने टप्पावाढीचा निर्णय घेतला आणि टप्पावाढ निर्णय घेतल्यानंतर त्याची तरतूद कोणत्याही प्रकारची केली नाही। मागच्या ऑगस्टमध्ये 75 दिवस सलग आंदोलन केलं, त्यावेळी जी आर काढला आणि काढल्यानंतरही तरतूद केली नाही। पावसाळी अधिवेशनात हिवाळी अधिवेशनात होईल असं वाटत होतं, तेही तरतूद केली नाही। आर्थिक बजेट मार्चमध्ये जे होतं त्याच्यामध्ये सुद्धा तरतूद केलेली नाही। नाईलाजास्तव महाराष्ट्रामध्ये प्रत्येक पालकमंत्र्यांच्या दारात आम्ही पायदिंडीने जात आहोत आणि त्या ठिकाणी निवेदन देणार आहोत की 14 ऑक्टोबर 2024च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करा आणि येणारी पावसाळी अधिवेशनामध्ये त्याची निधीची तरतूद करा। यासाठी हे कोल्हापूरचे गारगोटी पायी आंदोलन आहे। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।